पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवरती आता चर्चांना उधाण आलेलं आहे। या भेटीवरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून राष्ट्रवादीवरती निशाणा साधण्यात आलाय। आज भुजबळ जात्यात असले तरी काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक पुढारी सुपात आहेत आणि निदान आतले अनुभव आणि व्यवस्थेविषयी जाणून घेण्यासाठी तरी या मंडळींनी भुजबळांना भेटायला हवे होते असं सामनात म्हटलं गेलंय। मराठा मोर्चाचे तांडव बाहेर चालले आहे म्हणून पंकजा मुंडे भुजबळांना भेटल्या काय असे सवाल करणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये सडक्या राजकारणाचा वडस वाढलाय। तसंच पंकजाताई खंगलेल्या थकलेल्या लोकांना भेटायला गेल्या, पटेल पवार तटकरे यांनी काहीतरी त्यांच्याकडून शिकावे असा हा प्रसंग आहे असंही सामनामधून म्हटलं गेलंय। राज्यात मराठा मुक मोर्चाच्या सत्रामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे, तर पंकजा मुंडे आणि छगन भुजबळांच्या रुग्णालयातील भेटीनंतर ओबीसी वर्गाच्या मोर्चे बांधणीला सुरुवात झाल्याची चिन्ह दिसतात। कारण भुजबळ समर्थकांनी 3 ऑक्टोबरला नाशिकमध्ये ओबीसी वर्गाच्या भव्य मोर्चाचं आयोजन केलंय। या मोर्चाच्या माध्यमातून तुरुंगवास भोगत असलेले छगन भुजबळ शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं समजतंय, तर नाशकातील भुजबळ समर्थक भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चाही सध्या वर्तुळात सुरू आहे। भुजबळांचे कट्टर समर्थक दिलीप खैरे आणि भाजपचे नाशिक प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीतेंची भेट झालेली आहे आणि त्यामुळे या चर्चांना पुष्टी मिळतेय। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा समाजाच्या मुकमोर्चाचं सत्र सुरू आहे। प्रत्येक मोर्चासाठी लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतात आणि या सर्व मुकमोर्चातील मागण्या समान आहेत। त्या म्हणजे कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा। दरम्यान कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या आईवडिलांनी आरोपीला 6 महिन्यांच्या आत फासावर लटकवण्याची मागणी केली आहे। शिवाय आरक्षण अॅट्रॉसिटीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा असं देखील या पीडितेच्या कुटुंबियांना वाटतंय। समाज सांगन तेच आम्ही काय सांगणार आहेत आणि आमच्यातून शब्द पण नाही सुटला पाहिजे असं म्हणतो आम्ही म्हणतो। समाज जे करेल तेच, समाज जे करेल ते योग्यच करेल। आम्ही समाजापुढे थोडं जाणार आहे। अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ देणार नाही, आवश्यक बदल सुचवले तर मंत्रालय विचार करेल असं केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय। मराठा आरक्षणाला आपला देखील पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलंय। प्रत्येक राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होत असून या सर्व समाजांना क्रीमी लेअरमध्ये आरक्षण द्यायला हवं, तसंच 25% आरक्षण देऊन प्रश्न सुटू शकतो। त्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल आणि त्यासाठी पंतप्रधानांशी चर्चेची तयारी असल्याचं आठवले यांनी म्हटलंय। पार्लमेंटमध्ये या विषयाची अमेंडमेंट जर होत असेल, म्हणजे 50% मध्ये जे ओपन ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये 25% आरक्षण देऊन जर हा विषय सुटत असेल म्हणजे तो सुटू शकतो, तर त्यासाठी घटनेमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेची टोल वसुली बंद करण्याची मागणी होत असताना 8 पदरी रस्त्याची घोषणा करून सरकारने टोल माफीला वाटाण्याच्या अक्षता लावल्यात। लोणावळा ते खोपोली एक्झिट हा टप्पा 8 पदरी होणार आहे, तर खालापूर फूड मॉल ते खोपोली इंटरचेंज पर्यंतचा रस्ता एलिव्हेटेड पद्धतीने बांधला जाणार आहे। मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने 2015 मध्ये या निर्णयाला मान्यता दिली होती, ज्याचा अध्यादेश आता काढण्यात आलाय। त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असताना टोल वसुली तातडीने बंद करावी अशी मागणी विवेक वेलणकर यांनी केली आहे। त्याचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलंय। 2.5 वर्ष अगोदर जवळपास 700 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरला एक्स्ट्रा मिळालेले आहेत आणि हे जे काही नवीन प्रपोजल आहे 3000 कोटीचं ते 2030 साल उजाडणार आहे ते व्हायला। मग ते पूर्ण झाल्यानंतर तेव्हा टोल लावायचा का नाही ह्या त्यावेळच्या पॉलिसीप्रमाणे ठरवा, पण आज तरी एक्सप्रेसवेची टोल वसुली तातडीने बंद करा। धुळ्यामध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या पोलिसांचा लाठीचार्ज म्हणजे शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याची टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली आहे। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात सर्वच आघाड्यांवरती अपयशी ठरत असल्याचा घणाघात जयंत पाटलांनी केलाय। नंदुरबारमध्ये जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावासंदर्भात निर्णय घेत होती, मात्र बाजार समित्या बंद करण्याचा घाट घातल्याचा आरोप जयंत पाटलांनी केलाय। शेतकऱ्यांना मारहाण केली आणि त्या लाठीचार्जमध्ये आज शेतकरी जो उत्साह आलेला, कोणत्याही पक्षाने ते आंदोलन केलेलं नव्हतं, सगळे मिळून उठून एकत्रित आलेले होते। त्या अशा निष्पाप शेतकऱ्यांच्यावर लाठीमार करून सरकारची मानसिकता काय आहे, शेतकऱ्यांच्या विरोधी सरकारची भूमिका काय हेच आपल्या लक्षात येतं। केवळ राजकारण म्हणून सध्याचं सरकार सहकार चळवळीला मोडायला निघाल्याचा आरोप
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी केलेला आहे. जळगावच्या रावेर तालुक्यातील पालमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या केडरी मेळाव्यात ते बोलत होते. तरुण वर्गाचा रोष रस्त्यावर उतरू द्यायचा नसेल तर मोदी आणि फडणवीस सरकारने सर्व समाजाच्या मागण्यांची दखल घ्यायला हवी असा सल्ला देखील त्यांनी दिला. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून होणारी कामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वक्ते तयार करण्याचं काम केलं जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आणि या सरकारला सहकाराची चळवळ याच्यासाठी मोडायची आहे की तिथं तुमच्या पक्षाची सत्ता आहे, तुमचे लोक बलवान आहे, पण आमच्या काय बापदादांनी या संस्था निर्माण केलेल्या नाही. आज केवळ राजकारण म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी नवीन नवीन कायदे आणून तुम्ही ते सहकार मोडायला जर निघाला असाल तर तुम्ही सहकार नाही मोडणार, तुम्ही या देशाला किंवा या देशाच्या या राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोडण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहात. तृप्ती देसाईंनी अखेर बिग बॉसच्या आमंत्रणाला नकार दिलेला आहे. 3 महिने मोठा कालावधी असून त्या काळातील अनेक कार्यक्रमांसाठी आपण तारखा दिलेल्या आहेत. तसंच आपली बांधिलकी सामान्य स्त्रिया आणि त्यांच्या प्रश्नांशी आहे, त्यामुळे बिग बॉसमध्ये न जाण्याचा निर्णय घेतल्याचं तृप्ती देसाईंनी म्हटलंय. बिग बॉसच्या 11व्या सीझनमध्ये महिलेचा आवाज नसेल तर तो शो चालू देणार नाही असा इशाराही तृप्ती देसाईंनी दिला होता. मात्र आता त्यांनी स्वतःच बिग बॉसमध्ये सहभागी होण्यास नकार दिलाय. आमची नाळ जी आहे ती सर्वसामान्य जनतेशी आणि महिलांशी जोडलेली आहे आणि अनेक कार्यक्रमांच्या तारखा सुद्धा पुढच्या 2-3 महिन्यातल्या मी दिलेल्या आहेत. त्यामुळे या सर्वांचा विचार करता आम्ही तो निर्णय घेतलेला आहे की बिग बॉसच्या घरामध्ये जे आहे त्यांनी आमंत्रण दिलेलं होतं, मी स्वीकारलेलं सुद्धा होतं, परंतु आता विचार केलेला आहे की आम्ही अजिबात जाणार नाही. साताऱ्यातील कास पठारावरील फुलांची बाग पाहण्यासाठी आता ऑनलाईन बुकिंग करावं लागणार आहे आणि आपण ऑनलाईन बुकिंग केलं नसेल तर आपण कास पठाराच्या फुलांपर्यंत जाऊ शकणार नाहीत. कास पठारावरील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाने ऑनलाईन बुकिंग सुरू केलंय आणि विशेष म्हणजे आता ही ऑनलाईन बुकिंग सेवा फुल झालेली आहे. येत्या शनिवार रविवार होणारी पर्यटकांची गर्दी पाहता इथे नो एंट्रीचा बोर्ड या आठवड्यासाठी लावण्यात आलाय. आता बेस्टने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी लेडीज स्पेशल बस सुरू करण्याचा प्रस्ताव बेस्टनं आखलेला आहे. राज्य सरकारच्या तेजस्विनी योजनेअंतर्गत लेडीज स्पेशल सेवा सुरू करण्यासाठी 50 नवीन बसेसची मागणी बेस्टनं केली आहे. या योजनेअंतर्गत 50% निधी राज्य सरकार देणार आहे. राज्य सरकारने बेस्टच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास लवकरच मुंबईमध्ये महिला प्रवाशांसाठी विशेष बस धावताना दिसतील. आता बेस्टच्या बस स्टॉपवरती मुंबईकरांना ताटकळत राहण्याची गरज नाही, कारण बसच्या आगमनाची अचूक माहिती देणाऱ्या मोबाईल ॲप्लिकेशनचा प्रायोगिक तत्वावरती वापर करण्यात आलाय. रेल्वेची माहिती देणाऱ्या एम इंडिकेटरच्या धर्तीवरती हे मोबाईल ॲप तयार करण्यात आलेलं आहे. झोपहॉप नावाच्या कंपनीने बेस्टसाठी हे तंत्रज्ञान तयार केलं असून 12 बसमध्ये त्याचा प्रायोगिक तत्वावरती वापर केला जातोय. बेस्ट समितीने मान्यता दिल्यास हे तंत्रज्ञान येत्या काळात बेस्टच्या सर्वच गाड्यांवरती बसवण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना कुठली बस कुठे आहे हे पाहता येईल.